कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत। कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको अशी स्थिती। शरद पवार यांचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीनं सर्वांना जमिनीवरती आणलं। राज ठाकरे यांचा टोला तर आमचे पाय जमिनीवरच। शरद पवार यांचं प्रत्युत्तर। दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीच्या शिवाय होऊ शकत नाही। पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरेंचं टीकास्त्र। अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनामध्ये राज ठाकरेंची मुलाखत। मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रमाचा आजचा 111वा भाग। मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये गँगस्टर अबू सालेमला 12 वर्षांची शिक्षा माफ। 2017 मध्ये निकाल सुनावण्याच्या पूर्वी भोगलेला तुरुंगवास शिक्षेमधून वगळणार। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावरती गोळीबार। घरी बोलावून झाडली गोळी। शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षासह 5 जणांवरती गुन्हा। लातूरमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू। नातेवाईकांचा घातपाताचा आरोप। लातूर नंतर सोलापुरातही पोस्टमॉर्टम। विराट कोहली आणि रोहित शर्माचा 2020 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम। 2020 विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावरती आजी माजी कर्णधाराची मोठी घोषणा। भारतानं तब्बल 17 वर्षांनी पुन्हा जिंकला 2020चा विश्वचषक। थरारक फायनलमध्ये रोहित सेनेची दक्षिण आफ्रिकेवरती 7 धावांनी मात। बुमराह, अर्शदीप, हार्दिकचा प्रभावी मारा। विराट कोहली सामनावीर। विजयानंतर देशभरामधून टीम इंडियावरती कौतुकाचा वर्षाव। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून दिल्या शुभेच्छा तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिन तेंडुलकर कडूनही कौतुक। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआय ॲक्शन मोडवर। गुजरातमध्ये 7 ठिकाणी छापेमारी तर झारखंडमधून एकाला अटक। फेर परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींचा आज निकाल। पोलीस भरतीसाठी आलेल्या अंमळनेरच्या एका तरुणाचा ठाण्यामध्ये मैदानी चाचणीच्या दरम्यान मृत्यू। पोलीस 6 जणांची प्रकृती खालावल्याची ही माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।